नमस्कार, विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आजपर्यंत आपण पाहत आलो आहे की पितृपक्षामध्ये नवीन वस्तू खरेदी करू नये, परंतु पितृपक्षात काही गोष्टी अशा आहेत की ज्या आवर्जून खरेदी कराव्यात। पितृपंधरवड्यात काहीही खरेदी करू नये हेच आपण ऐकतो, पण अशा गोष्टी आहेत की ज्या खरेदी करून तुम्ही पितरांच्या नावाने दान केल्या तर तुम्हाला खूपच पुण्य मिळेल व तुमचे पितरही तृप्त होतील। हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यात पितृपक्ष येतो, तो अश्विन महिन्यात संपतो। सर्व पितरी अमावस्येला शेवटचा दिवस असतो। या 15 दिवसांमध्ये आपले पितर घरच्यांना भेटण्यासाठी व त्यांच्याकडून सेवा करून घेण्यासाठी, जेवण करण्यासाठी विशिष्ट तिथीला येत असतात। या 15 दिवसांत पिंडदान करणे, तर्पण करणे, श्राद्ध करणे अशा गोष्टी लोक त्यांच्या पितरांसाठी व त्यांना तृप्त करण्यासाठी करत असतात। शास्त्रानुसार या दिवसांत तर्पण करण्याने व श्राद्ध करण्याने पितरांना तृप्ती व शांती मिळते। आपल्याला माहिती असेल की पितृपक्षात कुठलीही नवीन गोष्ट किंवा नवीन सामान खरेदी करण्यास शास्त्रानुसार अशुभ मानले जाते, परंतु काही वस्तू असतात की ज्या त्या दिवसात खरेदी करणे शुभ मानले जाते। चला आपण पाहूयात त्या कोणत्या वस्तू आहेत। काळे तीळ। पितृपक्षात काळे तीळ खरेदी करणे शुभ आणि फलदायी मानले जाते। पितरांचे श्राद्ध करताना आणि तर्पण करताना तिळाचा उपयोग विशेष केला जातो। तसेच तुम्हाला माहिती नसेल, पण काळे तीळ भगवान विष्णूंना प्रिय आहेत, म्हणून हे खरेदी केले तर पितृदोष दूर होतात। नवे कपडे। नवे कपडे खरेदी करणे शुभ मानले जाते, पण ते पितृपक्षातील कामासाठी पितरांना अर्पण करण्यासाठी खरेदी करण्याची गरज आहे। नवीन कपडे खरेदी करून ते तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने दान करू शकता, त्यामुळे तुमचे पितर प्रसन्न होतील व शुभ आशीर्वाद देतील। चमेलीचे तेल। शास्त्रानुसार पितृपक्षात चमेलीचे तेल खरेदी करणे उत्तम आणि फलदायी मानले जाते। हे तेल पितरांना अर्पित केले पाहिजे। पितरांना तेल अर्पण केल्यावर ते तृप्त होतात आणि घरातील माणसांना सुख समृद्धी आणि शांतिमय जीवन जगण्यासाठी आशीर्वाद देतात। तांदूळ। पितृपक्षात तांदूळ खरेदी करणे खूपच शुभदायी मानले जाते। श्राद्ध करताना पितरांच्या नावाने तांदूळ दान करा, कारण तांदळाला चांदीच्या समान मानले जाते, म्हणून तुमच्या पितरांच्या नावाने तांदूळ दान करा। असे केल्याने तुमच्या घरात धनधान्याची भरभराट होते। व्हिडिओमध्ये आपण पाहिले पितरांच्यासाठी कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या व त्यांच्या नावाने कसे दान करायचे व त्याचे आपल्याला काय फळे मिळतील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।